खामगाव बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर। मनमानी कारभार चालवत असल्याचा सभापतीवर होता आरोप। पश्चिम विदर्भातील मोठी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव आज पारित करण्यात आला। सभापती मनमानी कारभार करत होते, शिवाय शेतकऱ्यांची होणारी अवहेलना, अत्यल्प बाजार मूल्य, शेतकऱ्यांसाठी सुविधांचा अभाव असे विविध आरोप आणि ठपका ठेवत गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे काही संचालकांनी सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता। त्यावर आज बैठकीदरम्यान 12 विरुद्ध 1 असा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। दरम्यान काही संचालकांचे अपहरण करण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले होते। गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता या बाजार समितीमध्ये सर्वांचे लक्ष लागून होते आणि आज सत्ता परिवर्तन झाल्याचं पाहायला मिळालं। आम्ही सर्व 18 संचालक आहे, त्यापैकी 13 संचालकांची उपस्थिती होती। आम्ही 12 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे। 12 लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 12 विरुद्ध 1 असा अविश्वास ठराव मंजूर झाला। काय कारण आहे अविश्वास आणण्यामागे? आता तुम्ही पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं यार्ड वगैरे पाहिलंच असेल। शेतकऱ्याची होत असलेली अवहेलना, बाजार मूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही, एवढी मोठी विदर्भातली सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाहिल्या जात नाही। इथं आतापर्यंत जर सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणे चालवला। आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समिती ठराव लिहिणे, आपण सांगू तेच संचालक मंडळावर कोणत्याही विश्वासात न घेता कारभार करणे